हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता जायफळविषयी माहिती जाणून घेऊया. एक, पचनक्रिया. जायफळ वाटून त्याची पावडर तयार करताना यामधून काही तत्व बाहेर पडतात. यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने जायफळ नेहमीच आहारात ठेवावे. गॅस, अपचन, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या जायफळामुळे ठीक होतात. 2, स्मरणशक्ती वाढते. तुमच्या जेवणात जायफळ खाण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, जे म्हणजे चक्क जायफळ स्मरणशक्ती वाढवते. जायफळमध्ये 2 महत्त्वाचे घातक असतात, जे म्हणजे मायरीस्टीसिन आणि मेसेलिग्नन. हे घटक मेंदूला चालना देतात आणि स्मरणक्षमता वाढवतात. काही अभ्यासात असे म्हटले आहे की जायफळ खाल्ल्याने मेंदू दुप्पट पटीने काम करतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यास प्रेरणा देतो. 3, बॉडी डिटॉक्स होते. शरीरातील आणि रक्तातील सर्व टॉक्सिन्स काढण्याचे काम जायफळ करते. शरीरात खूप मार्गाने टॉक्सिन्स जातात. अन्न, दारू, व्यसने, पोल्युशन आणि काही इतर गोष्टी. हे टॉक्सिन्स लिव्हर आणि किडनी सारख्या अवयवात जाऊन बसतात आणि ते काढण्याचे काम जायफळ खूप चांगल्या रीतीने करते. किडनी स्टोन आणि लिव्हर सारखे आजार बरे करण्यास याची महत्त्वाची कामगिरी असते. 4, तोंड आणि दात. जेव्हा आपण तोंड आणि दाताबद्दल बोलतो तेव्हा जायफळ हा मसाला यात राजा मानला जातो. जायफळमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे हॅलिटोसिस सारखे तोंडातील बॅक्टेरिया मारतात, जे तोंडाचा दुर्गंधीतील जबाबदार असतात. जायफळ पावडर दातांना मसाज केल्यास दातदुखी, हिरडे दुखी, दातातील फट, तोंडाचा दुर्गंध अशा समस्या दूर करते. अनेक टूथपेस्टमध्ये जायफळ असते. 5, निद्रानाश. जायफळ खूप पूर्वीचा काळापासून निद्रानाशवर उपाय म्हणून वापरले जाते. जायफळ पावडर दुधामध्ये टाकून पिल्यास रिलॅक्स होण्याचा अनुभव होतो आणि सहज झोप लागते. खुलं थोडे प्रमाणसुद्धा गाढ झोप लावते. 6, त्वचा. जायफळामधील एक गुणधर्म नेहमी विसरला जातो, तो म्हणजे जायफळ त्वचेला गुणकारी आहे. जायफळ पावडर आणि पाणी किंवा मध चेहऱ्याला किंवा त्वचेला लावल्यास त्वचा उजळते आणि सर्व प्रकारचे त्वचा रोग बरे होतात. 7, वेदनाशामक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जायफळमध्ये एक पेन रिलीव्हर गुण आहे. जायफळामध्ये मेथॉल नामक एक घटक असतो, जो पेन रिलीव्हरचे काम करतो. या कारणास्तव रोजचा भाजीत जायफळाचा प्रयोग करावा. 8, सूजनाशक. जायफळ हे सूजनाशक तसे वेदना कमी करणारे आहे. त्यामुळे जायफळाचा गरम पाण्यात उगाळून केलेला लेप अशा दुखऱ्या आणि सूज आलेल्या जागी लावला तर खूप फायदा होतो. 9, त्वचा रोग. दुर्गंधी असणाऱ्या त्वचा रोगात जायफळ मिश्रित मलम उत्तम उपयुक्त आहे, किंवा दुर्गंधयुक्त जखमेवर याचे चूर्ण फवारतात. 10, त्वचा शिथिल. त्वचा शिथिल पडायला लागली की जायफळाच्या तेलाने अभ्यंग
करावा. 11. सर्दी. लहान मुलांच्या सर्दी पडशावर तेलात जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावतात. 12. अनिद्रा. जास्त मात्रेत जायफळ मादक परिणाम करते, त्यामुळे रात्री झोपताना दुधातून जायफळ घेतले तर अनिद्रा हे लक्षण कमी होते. 13. ताप. ताप आणि जुलाब अशी लक्षणे एकत्र असतील तर जायफळ उपयुक्त आहे. अशा जुलाबानंतर आलेला थकवा जायफळ त्वरित दूर करते. 14. दमा. जुनाट सर्दी, खोकला, दमा, उचकी अशा विकारात जायफळ चूर्ण मधातून चाटावे. 15. पचनसंस्थेवर उत्तम उपयुक्त. जायफळ हे पचनसंस्थेवर उत्तम उपयुक्त आहे. मुखापासून गुदद्वारापर्यंत सर्वत्र पचनाची शक्ती वाढवायची अद्भुत ताकद या औषधात आहे. 16. तहान लागत असेल तर. सातत्याने तहान लागत असेल तर जायफळाचे चाटण द्यावे. 17. मुरुमांचा त्रास खूप कमी येतो. चेहऱ्यावर मुरूम असतील तर रात्रीच्या वेळी झोपताना दुधात जायफळ उगाळून चेहऱ्यावर फक्त मुरुमांच्या ठिकाणी लावावे आणि रात्रभर तसेच ठेवावे. मुरुमांचा त्रास खूप कमी येतो. 18. डोकेदुखी. सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर पाण्यात जायफळ उगाळून लावावे. 19. मुखदुर्गंधी नाशक. पारंपरिक विडा तयार करताना मुखदुर्गंधी नाशक म्हणून जायफळ चूर्ण पानात घालतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.